महाराष्ट्र एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अजित पवार यांनी छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, नसतं आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी। कर्ज फेडण्यासाठी चक्क एटीएम फोडले, नागरिकांनी आरोपीला कोंडून पकडले। जटवाडा रोड सारा वैभव परिसरातील घटना। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच। जिल्ह्यातील एक मंत्र्याच्या खासगी कार्यकर्त्याचे खासगी अवैध उद्योग उघडकीस, लाखोंची दारू जप्त। आता बघूया सविस्तर बातम्या। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या कारवाईचा बडगा सुरूच असून त्यांनी जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या खासगी कार्यकर्त्याच्या गोडाऊनवर छापा मारून लाखो रुपयांची अवैध दारू जप्त करण्याची कारवाई केली आहे। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी औद्योगिक वसाहत वाळूज परिसरात केलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरच्या कारवाईनंतर आता त्यांनी छापा मारून अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे। औद्योगिक वसाहत वाळूज परिसरात जोगेश्वरी येथील एम सेक्टरमध्ये असलेल्या एका गोडाऊनवर सदर कारवाई करण्यात आली। या गोडाऊनचा मालक जिल्ह्यातील एका मंत्र्याचा खास कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे। या कार्यकर्त्याचे सुमारे 1.5 डझन हॉटेल्स असल्याचे म्हटले जात आहे आणि कारवाई करण्यात आलेली जागा देखील त्याच्याच मालकीची आहे। आजचा दिवस गुरुवार हा ड्रायडे होता, त्यानिमित्ताने अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या अवैध दारू गोडाऊनवर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी त्यांच्या पथकासह छाप मारून गोडाऊनमधील अवैध दारूचा साठा जप्त केला आहे। यावेळी MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि मोठ्या फौजफाट्याची उपस्थिती होती। सदर ठिकाणाहून अवैधरित्या दारूचा साठा वितरित केला जात होता। सदर इल्लीगल काम हे त्या मंत्र्याच्या मर्जीने चालत असल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे। या ठिकाणी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केलेल्या कारवाईमध्ये 2 टेम्पो भरून देशी विदेशी मद्याचा दारूचा साठा जप्त करण्यात आला, पोलीस ठाण्यात हलवण्यात आला आहे। या मुद्देमालाची किंमत लाखो रुपये असून सदर कारवाई दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती। या धडाकेबाज कारवाईमुळे शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान गुन्हा दाखल कोणावर होतो, यात किती मुद्देमाल मिळून येतो, आणखी काही गोडाऊनवर कारवाई करण्यात येईल का आणि याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या सर्व बाबी गुन्हा दाखल झाल्यानंतरच समोर येतील। तोपर्यंत ह्या कारवाईची चर्चा सर्वत्र सुरू आहे। मराठा क्रांती मोर्चाने आता भुजबळांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून भुजबळांबाबत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नसता त्यांनी मराठवाड्यात बंदी घालू असा इशारा संजय लाखे पाटील यांनी दिला आहे। तर माझं आपल्या माध्यमातून अजितदादा पवार यांना आव्हान आहे की ही जी काही भुजबळाची भूमिका आहे ही अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। आपल्या माहितीकरता काल वडट्टीवारने स्पष्ट केलंय की भुजबळाचा माझा संबंध नाही, त्यांची जी भूमिका आहे त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि माझं जे काही भुजबळांनी टीका केली तिच्याशी मी सहमत नाही। त्या पद्धतीनं अजितदादांनी त्यांनी स्वतः याचा खुलासा केला पाहिजे आणि जर अजितदादा खुलासा करत नसतील पुढच्या 10 दिवसामध्ये 1 तारखेनंतर अजितदादाला मराठवाड्याची आम्ही बंदी करणार आहेत आणि अजितदादाचे बंदीचे जे फलक आहेत ते भुजबळांनी स्वतः येऊन उखडले पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे। जे आज ते समाज बांधवाला कामाला लावतायत तर भुजबळाला माझं आव्हान आहे की जर खुलासा केला नाही 1 तारखेनंतर अजितदादाला बंदीचा निर्णय आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर करतो आणि ते बोर्ड प्रत्येक जिल्ह्यामध्ये लावू, गावागावामध्ये बोर्ड लावतील। ते बोर्ड भुजबळांनी स्वतः येऊन एकही बोर्ड उखडून दाखवायचा आणि आपली जी काही आर्मस्ट्रॉंग म्हणून ताकद आहे ती त्यांनी त्या ठिकाणी दाखवली पाहिजे। आणि त्यांना हे काहीच मान्य नसेल, मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य असेल, त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे। त्या सभेला इतर अनेक लोक होते पण ते समाजाचे नेते होते, त्यांच्याबद्दल आम्हाला राग असायचं कारण नाही। समाजाची भूमिका ते मांडू शकतील, त्यांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीत मांडू शकतील, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन असायचं कारण नाही। पण भुजबळ ह्या भाषेत बोलू शकत नाहीत, भुजबळ ह्या भाषेमध्ये मांडू शकत नाहीत। पण त्यांनी जर हे मान्य नसेल तातडीने राजीनामा दिला पाहिजे, नाही तर अजितदादांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कारण एकनाथ शिंदेला म्हणलं राजीनामा मागा तर ते म्हणतील त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा ते ठरवतील, फडणवीसला म्हणलं ते म्हणतील नाही ते त्यांचा पक्ष ते ठरवतील। म्हणून याचा मागणी आपली ही आहे की अजितदादांनी ठरवलं पाहिजे की भुजबळाला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही आणि भुजबळांनी ठरवलं पाहिजे की ही जी काही मागणी आहे जर मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य नसतील तर ते त्यांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे, समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे। 65 दिवस झालं बार्टी समोर दलित विद्यार्थी बसलेत। महाज्योतीचे विद्यार्थी आझाद मैदान येथे बसलेत। त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन तातडीने त्यांचे प्रश्न सोडवावेत
अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे अध्यक्ष दीपक केदार यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीआयपी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांना तुम्ही एका दिवसात भेट दिली. गेल्या 20 दिवसापासून आझाद मैदानांना बहुजनांचे लेकरं उपोषणाला बसलेले आहेत. ते डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, महाज्योतीचे विद्यार्थी आहेत. पुण्याच्या बार्टी समोर 65 दिवसापासून अनुसूचित जातीचे विद्यार्थिनी बसलेत. त्यांचा फेलोशिपचा प्रश्न आहे. डाटा एंट्री ऑपरेटरांना त्या ठिकाणी कायम करावं म्हणून त्यांचा प्रश्न आहे. लहान लेकरं घेऊन बसलेत, महिला बसल्यात, तरुण बसलेत, रडतायत, आक्रोश करतायत. त्यातल्या एकालाही आपण भेट दिली नाही. भेट तर सोडा, मंत्रालयापासून आझाद मैदानाला जायला जर प्रोटोकॉल आडवा येत असेल तर त्या शिष्टमंडळाला तरी भेटून घ्या. त्या शिष्टमंडळाला सह्याद्रीवरती बोलवा. म्हणजे अंजली दामानिया ह्या व्हीआयपी सामाजिक कार्यकर्त्यात म्हणून तात्काळ भेट, आणि बहुजनांचे लेकर ती व्हीआयपी नाहीत म्हणून त्यांना असणार त्यांच्या शिष्टमंडळाला भेट सुद्धा नाही. आम्ही सुद्धा आझाद मैदानाला आंदोलन केलं 4 दिवसापूर्वी. आम्हाला सांगितलं की कुणीच अवेलेबल नाही, राज्य सचिव पण नाही, मंत्री पण नाही, कुणीच तुम्हाला भेटणार नाही. आम्हाला भेटायचं म्हटलं की अंगावरती काटा फुटतो, कमीपणा वाटतो की काय वाटतं. पण अंजली दामानियाला तात्काळ असणार आपण भेट देऊ शकता. हे दुर्दैव आहे. बहुजनांच्या लेकरांची अशा प्रकारे हनन करणं, त्यांचं शोषण करणं निंदनीय. तात्काळ भेट द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावा. नारेगावच्या तरुणाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याची कारवाई गुरुवारी गंज शाहिदा मस्जिद येथील कब्रस्तानात करण्यात आली. त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकाने केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. शहजाद साले फरहान बिल हिलाबी 19 राहणार संजय नगर, हल्लीमुकाम नारेगाव याचे मृतदेह गुरुवारी गंजे शहीदा मस्जिद येथील कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आले. 17 नोव्हेंबरला शहजाद घनसावंगीला त्याच्या आत्याच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने स्वतः चाकू मारून आत्महत्या केली असे त्याच्या नातेवाईकाने शहजादचे वडील फरहान बिन हिलाबी यांना फोन करून सांगितले होते. त्यावेळी मृतदेह शहरात आणून गंजे शाहिदा मस्जिद येथील कब्रस्तानाचा दफनविधी करण्यात आला होता. परंतु शहजादने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली, त्याचा तपास व्हावा अशी तक्रार नातेवाईकांनी घनसावंगी येथे केली. त्यामुळे गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी घनसावंगी येथील फॉरेन्सिकच्या पथकाने शहजादचा मृतदेह बाहेर काढला. त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी बायजीपुरा कब्रस्तानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती. मृत शहजाद याचे नातेवाईक यांनी शहजादची हत्या केली असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सदर कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बच्चा ये 19 साल का है मरने वाला, और मारने वाला बच्चा 21 साल का है। यहाँ कहाँ रहता था? यहाँ पे जो है तो नारेगांव में रहते थे वो, और मारने वाला जो बच्चा है वो जो तो घनसावंगी का है। ये बच्चा जो है तो उसकी फुप्पू के पास जो है तो 4-5 दिन के लिए रहने के लिए गया था, लेकिन अचानक उस बच्चे ने जो है तो ये दोनों कहीं शाम के टाइम पे कुछ खल्ली वगैरह लाने निकले थे और अचानक ये जो हादसा पेश आ गया। आपका आरोप है कि आपका ये हमारी खुली और हमारा खुला आरोप ही है ये, क्योंकि बच्चे के जो है तो घर वालों ने भी एक्सेप्ट किया है कि ये हमारे ही बच्चे का काम है और वो जमा होने के लिए तैयार है। पहले नहीं उन्होंने इस चीज पे पर्दा डाल रहे थे, वो उनका बोलना था कि उसने खुद ने सुसाइड कर लिया और संगीन आरोप लगा रहे थे उसके ऊपर कि वो लड़की वगैरह के जो तो टेंशन में आके उसने सुसाइड किया। लेकिन हमारा ये बोलना है कि अगर सुसाइड करने वाला बच्चा है तो अपने आप को गले पे एक बार मारेगा या नस के हाथ काटेगा या फांसी लगाएगा या जहर खाएगा, लेकिन 6-6 और 7-7 और पीठ के जख्म, ये कोई सुसाइड की अलामतें नहीं है, ये खुली और साजिश के तहत मर्डर की अलामत है। इसके माँ बाप ने जो है तो बच्चों पर इल्जाम लगाए और इस चीज को छुपाने की कोशिश की और खामोशी में जो है तो बिना उसके वालिद वालिदा को सुधरने से पहले जो है तो बच्चे की तफीन करा दी। तो जैसे कि मैंने उनके घर वालों को कहा, मेरे को मालूम पड़ा कि बच्चे का इंतकाल हुआ है, तो वहाँ पर मैं जहाँ गया, मेरे दोस्तों को पूरी टीम को लेके गया, तो वहाँ बात करने के लिए कोई मौजूद नहीं था, कोई बात कर रहा नहीं था। हम लोगों को बस पीछे करो, कोई गेट खोलने के लिए राजी नहीं। और उसके बाद में जो तो उसको 3 बजे जो तो यहाँ लाके दफनाया गया। उन लोगों को हमने बहुत कोशिश करे कि बोलो हमारे को क्या मसला, हम तुम्हारी मदद करेंगे, हम तुम्हारा साथ देंगे,
तुम्हारा खुद का बच्चा तुम्हारा खून है, लेकिन हमारा जिगर का टुकड़ा था बच्चा, उसको इंसाफ मिलना चाहिए बच्चे को। और जिसने भी मारा हुआ उसने खुद आके जमा हो जाना, नहीं तो प्रशासन इसका काम करे और उसको अटैक करे उस बच्चे को। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघताय? स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा। इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। दिवाळी धमाका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। जटवाडा रोडवर सारा वैभव परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांना पाचारण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले। ही घटना गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। अंगावर 10 ते 12 लाख रुपयांचे कर्ज होते। कर्जासाठी बँकांकडून वसुलीसाठी फोन येत असल्यामुळे आरोपीने चक्क जटवाडा रोडवर सहारा वैभव समोरील एसबीआय बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। इद्रिस युसुफ पठाण 34 राहणार रसूलपुरा जटवाडा गाव असे एटीएम फोडणाऱ्या आरोपीचे नाव आहे। आरोपी इद्रिसवर 10 ते 12 लाख रुपयांचे कर्ज होते। कर्जासाठी त्याला विविध बँकांकडून वसुलीसाठी फोन येत होते। कर्ज फेडण्यासाठी त्याने लोखंडी सब्बल, विळा, दोरी, हातोडा घेऊन जटवाडा रोडवरील एटीएम फोडले। परंतु त्याबाबतचे सर्व चित्रीकरण हे मुंबईच्या लाईव्ह मॉनिटरिंग रूममध्ये रेकॉर्ड झाले। याची तात्काळ माहिती मुंबईच्या स्थानिक कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे एटीएम चॅनल मॅनेजर अभिजित सतीश निखुम यांना देण्यात आली। त्यानंतर निखुंब यांनी याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली। सोबत इलेक्ट्रिशियन एकनाथ तेले यांना घेऊन जटवाडा रोडकडे धाव घेतली। त्यावेळी आरोपी अर्धा शटर खाली करून एटीएम फोडताना दिसून आला। आरोपी हल्ला करेल किंवा पळून जाईल या भीतीने त्यांनी शटर पाडून त्याला कोंडून टाकले। त्यानंतर 5 मिनिटांनी बेगमपुरा आणि हर्सुल पोलीस घटनास्थळावर पोहोचले। त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले। एटीएम मधील पाहणी केली, त्यावेळी रक्कम ही संपूर्णपणे सुरक्षित होती। गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:15 उघडकीस आली। आरोपी विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस जमादार कचरे तपास करत आहेत। देशाला पुढची 100 वर्षे ऊर्जा निर्मितीचे आव्हान असणार असून त्यासाठी देशाने प्रयत्न करायला हवे, असे मत भारतीय क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ पद्मश्री प्रल्हादा रामाराव हे शहरात आले असता त्यांनी मत व्यक्त केले। हम देख रहे हैं अभी नेक्स्ट 10 इयर्स से 100 इयर्स तक हमारा देश का ऊर्जा कैसा इंडिपेंडेंट, मेक इन इंडिया, फ्री फ्रॉम इंपोर्ट कैसा हो सकता है। दैट इज आवर लॉन्ग टर्म गोल। इट विल बी 3 फर्स्ट इज इंडिपेंडेंट फ्रॉम इंपोर्ट्स। No, we don't have to import from any country, number 1. Number 2, it should be affordable to common person. Number 3, it should be safe, like no nuclear radiation, nothing, safe. 4th, it should be distributable. मतलब हर एक विलेज के लिए, हर एक टाउन के लिए अलग होना चाहिए। नो हेवी टेंशन वायर्स चाहिए। ये तीनों करने के लिए अब से शुरू किया तो आपको 10 साल में
पूरा सिस्टम आ जाएगा। हमको 3 साल में हम तैयार है किसी कंपनी के लिए और स्टेट गवर्नमेंट के लिए सोल्यूशन हम दिखा सकते हैं नेक्स्ट करीब 3 साल में। उसके लिए हम कोशिश कर रहे हैं कैसा फंडिंग चाहिए गवर्नमेंट ऑफ इंडिया DST से यानी सरकार स्टेट गवर्नमेंट से, वो हम लेना चाहते हैं। तो ताकि हम 15-20 इंजीनियर्स को इकट्ठा करके फास्ट ट्रैक में रिसर्च करके डेवलपमेंट करके इंडस्ट्री से प्रोटोटाइप बना के एंड स्मॉल स्केल प्रोडक्शन इस्टेब्लिश करके हम दिखाएंगे। ये जो जो इसको रिएक्टर है ये कैसा काम करते हैं, इसमें छोटा सा रिएक्टर है, अब छोटा है बड़ा कर सकते हैं और मल्टीपल मतलब हर घर के लिए 3-10 कर सकते हैं। लाइक स्मॉल बैटरी यू कैन हैव स्मॉल रिएक्टर, उसके अंदर होगा आपको हाइड्रोजन गैस सील हो जाएगा और उसमें निकल का वो मेश होगा फॉर प्रोवाइडिंग ए बेस, और एक पैलेडियम का नैनो ये मेटल वो सुपर मेटल बोलते हैं ना पैलेडियम, उसका एक कोटिंग चाहिए, हम वेरी थिन कोटिंग सील करके दे दिया तो आप उसको ट्रिगर करो और गर्मी निकलता रहेगा, हीट निकलता रहेगा। आज उसका क्या बोलते हैं 50% ज़्यादा है, हम R&D करने से 50%, 100%, 200% मल्टीप्लाई करने के लिए हम कोशिश करेंगे। एंड इफ करेक्ट टीम इज देयर वी आर quite confident that we will get energy from 50% more to at least 200% more. ये इमीडिएटली हमने टारगेट किया है रिमोट एरिया में, जहाँ आपको कोई ग्रिड नहीं हो, उसको फर्स्ट और इन आर्मी यूनिट्स नॉर्थ ईस्ट में और इन राजस्थान डेजर्ट वेयर देयर आर नो इलेक्ट्रिक ट्रांसमिशन नहीं है, वो जगह हमारा फर्स्ट प्रायोरिटी है। Then once we take care of remote location, then we can come to any village, anywhere. So it will be a standalone distributed power source. If government wants to give Make in India safe, it can give subsidy. Then बिल्कुल कम हो जाएगा, because ये हिंदुस्तान में बन रहा है, we are not importing anything. And it's for a common man, so government should be. सोलर एनर्जी में कहा जा रहा है, सोलर में आपको सोलर में सर जैसा बताया जाता है अगर करती है इससे ज़्यादा होगा, ज़्यादा मतलब इन्वेस्टमेंट कम होगा, रेवेन्यू एक्सपेंडिचर कम होगा, क्योंकि इसमें से देयर इज नथिंग विच विल दे गेट डिस्ट्रॉयड, नंबर 1. नंबर 2, द मैन्युफैक्चरिंग कास्ट इज आई टोल्ड यू इट कैन बी मैन्युफैक्चर्ड इन मे बी 1000 rupees. Whereas solar panel you have to import the solar cells and manufacture, it will be quite expensive. And this is much cheaper. Plus this can be a swapping model. आप ले लो, यूज़ करो, वन मे बी 6 months 1 year, वापस करो, हम उसको ट्वीक करके वापस देंगे आपको, फिर रखो फिर यूज़ करो। तो जो मॉडल है वो हायर और स्वैपिंग मॉडल भी कर सकते हैं। इसकी इसीलिए हम सरकार का मदद चाहिए। It cannot be done by individual. It has to be supported by government, either state government or central government. बोल रहे हैं आप उसको, अभी हमने बताया कि TRL लेवल टेक्नोलॉजी रेडीनेस लेवल 3 है, आप उसको 7 ले जाओ तो हम विल ब्रिंग इंडस्ट्री टू सपोर्ट यू। तो आवर कोशिश, आवर एक्सपेरिमेंट इज हाउ टू टेक फ्रॉम 3-4 लेवल टू 7-8 लेवल। उसके लिए सरकार इज नॉट हैविंग एनी मैकेनिज्म that we have to generate. That's why we are looking for private enterprises, private industry. After 7 and 8, government is ready, industry also ready. क्रीडा भारती देवगिरी प्रांताचा 2 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे संपन्न झाला। भुसावळ शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। क्रीडा भारती देवगिरी प्रांताच्या 2 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे संपन्न झाला। या प्रशिक्षण वर्गाला अखिल भारतीय कोषाध्यक्ष तथा पश्चिम क्षेत्राचे संयोजक मिलिंदजी डांगे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर क्रीडा विभागाचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष पंकज भारत साखळे, प्रांतमंत्री भिकाजी बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती। क्रीडा भारतीची कार्यपद्धती, जिल्हा संमेलन, क्रीडा केंद्राची स्थापना, प्रांत व जिल्ह्याची भौगोलिक रचना, क्रीडा भारतीचे पंचश्रुती, कार्यक्रमाचे नियोजन,
खेळाडू प्रशिक्षण वर्ग, जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीचे गठन अशा अनेक विषयांवर कार्य करताना माहिती देऊन त्यावर सखोल चर्चा या प्रशिक्षण वर्गात करण्यात आली. या वर्गाला देवगिरी प्रांतातील 11 जिल्ह्याच्या 24 प्रतिनिधींची उपस्थिती होती. तर भुसावळ शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारती देवगिरी प्रांताचे सहमंत्री राजीव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हामंत्री BN पाटील, भुसावळ शहराचे अध्यक्ष ब्रिजेश लाहोटी, शहर मंत्री पवन फलक, शहर मंत्री विवेक महाजनी यांनी परिश्रम घेतले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी 14 डिसेंबर पासून राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वयक समितीचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. संदर्भात रिक्वेस्ट करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी आपुलकीने आमची चर्चा केली. आमची जी प्रधान मागणी होती सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षित राहावे, जुनी पेन्शन योजना लागू करा. ही जी प्रधान मागण्यांसह इतर सुद्धा 4 लाख जवळजवळ रिक्त पदे ती भरा, तातडीने भरा, ती कायमस्वरूपी भरा. अनुकंपा तत्वावरती 13,000 पदे त्या ठिकाणी आहेत, वेटिंग लिस्टवरती मिळेल, त्यांच्यासमोर विचार करा. कंत्राटी कर्मचारी 10 ते 12 वर्षाची सेवा झालेले 83,000 कर्मचारी कंत्राटी आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी गेले 15 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं त्यांना संरक्षण काम करत आहेत, त्यांच्या सेवा नियमित करतात. या मुद्द्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही 2 निर्णय घेतले. 8 नोव्हेंबरला प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर, तालुका स्तरावरती तहसीलदार कार्यालयासमोर हे मोर्चे, सहकुटुंब मोर्चे, माझे कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली त्या ठिकाणी निर्णयासंबंधित आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते आंदोलन झालं. परंतु तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो तो त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे आम्ही एक जो निर्णय आता घेतला की आंदोलन त्या ठिकाणी पुनश्च त्या ठिकाणी हलवून करायचा. आणि म्हणूनच नाईलाजाने राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ही पेन्शनची मागणी पूर्ण होईपर्यंत आणि 17 मागण्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी, रिक्त पदे भरा, त्याचबरोबर इतर ज्या अनुकंपा तत्वावरच्या नियुक्त्या, अगदी 60 वर्षांची निवृत्ती या बाबतीत सुद्धा आम्ही निश्चितपणे आग्रही राहणार आहोत. आणि ते प्रश्न सुटेपर्यंत या संबंधामध्ये योग्य शासकीय भूमिका त्या ठिकाणी दिसेपर्यंत हा संप आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहील. अशा प्रकारची त्या ठिकाणी घोषणा ही अनेक ठिकाणी सर्वदूर राज्यामध्ये आजची मीटिंग या ठिकाणी म्हणजे संभाजीनगरमध्ये जी आहे ती प्रचारासाठी ते 14 तारखेच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवरती. तर तशाच सभा घेऊन उद्या महाराष्ट्रामध्ये 14 डिसेंबर पासून बेमुदत संप करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत, ही बाब या ठिकाणी मी स्पष्ट करतो. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अजित पवार यांनी छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, नसतं आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. कर्ज फेडण्यासाठी चक्क ATM फोडले, नागरिकांनी आरोपीला कोंडून पकडले. जटवाडा रोड सारा वैभव परिसरातील घटना. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच. जिल्ह्यातील 1 मंत्र्याच्या खासगी कार्यकर्त्याचे खासगी अवैध उद्योग उघडकीस, लाखोंची दारू जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.